जागे झाल्यानंतर त्यांनी हे कन्यारत्न पाहिलं. दिव्य तेज मूर्ती आहेत आणि ती मा नर्मदा मैया. त्या नर्मदेचं नाव नर्मदा हे भगवान विष्णूने नामकरण केलं. त्यावेळेस ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी वर दिले, आशीर्वाद दिले. आणि आता ही कन्या ही त्या ठिकाणी देवकी देव महादेवांची असणारी ही कन्या आहे. तर या कन्येला त्या मैखल पर्वताच्या नगरीचा राजा मैकल याच्या स्वाधीन केलं. राजाच्या घरी ही राजकन्या म्हणून राहिलेली ही नर्मदा. आणि ही नर्मदा त्या ठिकाणी एवढी सुंदर आहे, इतकी रूपवर आहे, इतकी सुंदर आहे. पण ज्या वेळेस मुलगी लहानाची मोठी झाली तर आई वडिलांना चिंता असते. त्यावेळेस या मैकल राजाला चिंता वाटू लागली की माझ्या कन्येचा विवाह झाला पाहिजे, या नर्मदेचा विवाह झाला पाहिजे. देशोदेशींमध्ये निरोप पाठवलेला आहे की सांगितलं जो या राजवाड्यामध्ये गुलाब कवलीचं फुल जो घेऊन येईल त्याच्याशी माझ्या नर्मदेचा विवाह करून देईल. मग गुलाब कवलीचं फुल ज्याला आपण कमळ म्हणतो ते फुल घेऊन जो येईल त्याच्याशी माझ्या मुलीचा, माझ्या कन्येचा, नर्मदेचा विवाह होईल. देशोदेशी मध्ये ही वार्ता गेली आणि हे गुलाब कवलीचं फुल घेऊन सोनभद्र त्या ठिकाणी आलेले. सोनभद्र त्या ठिकाणी आलेले आणि गुलाब कवलीचं फुल त्या ठिकाणी मैखल राजाच्या स्वाधीन केलं. आता हा सोनभद्र राजा विराट होता. अमरकंटकाजवळ याचा राजवाडा आहे. हा विराट आहे, रूपवान आहे, शूरवीर पराक्रमी राजा आहे. आणि ही सगळी वार्ता त्या ठिकाणी आपले पित्राश्री मैखल राजा आपल्या कन्येसमोर वर्णन करत होते. कन्येने ते वर्णन ऐकलं आणि त्यामध्ये चित्रीकरण केलं. कारण सोनभद्र राजाला नर्मदेने पाहिलेलं नाही, नर्मदा मैयेला सोनभद्र राजाने पाहिलेलं नाही. पण वर्णनावरून प्रेम जडलेलं आहे, दोघांचं प्रेम जडलेलं आहे. कशी आहे ती, कशी असेल नर्मदा? नर्मदा मैया म्हणायची की त्या ठिकाणी प्रसिद्ध, खूप ऐकली प्रसिद्धी. पण हा सोनभद्र राजा कसा असेल? मग असं करता करता विचारामध्ये दिवस निघून गेले आणि मा नर्मदा याची इच्छा होती की आपला निरोप सोनभद्रापर्यंत जावा. मग मा नर्मदेची असणारी जी मैत्रीण होती तिचं नाव जुहिली. त्या जुहिलीला सांगितलं की हे पत्र आहे, हा निरोप आहे, सोनभद्र राजाकडे घेऊन जा. त्यावेळी जुहिली मैत्रिणीने सांगितलं आणि त्या मैत्रिणीने सांगितल्यानंतर सांगितलं, राणी मी एक साधारण तुमची सेविका आहेत. माझ्याकडे बघितलं तर भरजरीत वस्त्र नाही, अलंकार नाही, तर मी कसं जाऊ राजाकडे? सांगितलं, राणी तुम्ही तुमचे आभूषण आणि तुमचे वस्त्र द्याल का? या नर्मदा मैयेने भोळ्या स्वरूपामध्ये आपले अलंकार, आपले वस्त्र त्या ठिकाणी त्या जुहिलीला दिलं. आता दिल्यानंतर ती ही स्वर्गातील अप्सरांसारखी राजकन्यासारखी सुंदर दिसू लागली आणि ती सोनभद्र राजाकडे हा निरोप घेऊन आली. पण माणसाचं बघा, स्वार्थ